आणि आता थेट जाणार आहोत जालन्यामध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे हे पत्रकारांसोबत। आज माननीय मनसुख मांडवियाजी भारत सरकारचे आरोग्य मंत्री यांच्याबरोबर आत्ता 3:30 ते 5:30 जवळजवळ 2 तास संपूर्णतः 5 राज्यांचा आढावा झाला आणि त्याच्यामध्ये त्यांनी काही प्रेझेंटेशन दिलं। त्या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून राज्यांना काय अडचणी आहेत आणि काय काय केलं पाहिजे अशा पद्धतीच्या अपेक्षा व्यक्त केल्या किंवा त्यामध्ये आजचं स्टेटस आम्ही जे त्यांनाही सांगितलं आणि महाराष्ट्राच्या जनतेलाही आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की ॲक्टिव्ह केसेस आजच्या 1,73,000 एवढ्या आहेत आणि ज्याच्यामध्ये प्रामुख्याने बऱ्याच लोकांना असं वाटत असतं की किती आपले ICUमध्ये किती येते ॲक्टिव्ह केसेसमधले, तर ICUमध्ये एकूण 1711 एवढे केसेस ICUमध्ये आहेत। त्याच्यामध्ये ऑक्सिजन किती लोकांना लागलं, तर ते लागलेलं आहे 5,400 लोकांना। तर हे एकूण पॉझिटिव्ह केसेसच्या किती टक्के आहेत, तर ICUचे एकूण पेशंट्स 1% आहे आणि ऑक्सिजन लागणारे एकूण पेशंट्स 2% आहेत। त्यामुळं 2+1 अशी 3% जर ऑक्सिजन आणि ICUचे सोडले तर 13% लोक हे जवळजवळ माइल्ड स्थितीमधले निश्चित प्रकारे आहेत, माइल्ड आणि मॉडरेट स्थितीमधले आहेत। त्यामुळे कुठेही अशा पद्धतीचा विषय नाही आहे की खूप मोठ्या पद्धतीनं डेथ्स होत आहेत आणि खूप मोठ्या पद्धतीनं ICU आणि ऑक्सिजन लागतं आहे अशी परिस्थिती नाही। आणि हे सांगण्यामागचं माझं मुख्य कारण आम्ही मंत्री महोदयांनाही हेच सांगितलं की आमचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, जे इन्फ्रास्ट्रक्चर आता ICU बेड्स एकूण किती आहेत, तर साधारण 38,850 ICU बेड्स आणि या 38,000मध्ये ICU बेड्सवर एकूण 1,710 एवढे लोक ॲडमिट आहेत। तर त्यामुळे आमचं जे ICU बेड्सचं जे एकूण उपलब्धता आहे त्याच्या तुलनेमध्ये ऑक्युपाईड बेड्स जे आहेत हे निश्चित प्रकारे खूप कमी आहेत, हा मला मुख्य या ठिकाणी सांगायचं आहे। किंवा व्हेंटिलेटर बेड जे आहेत ते एकूण जवळजवळ 16,000 आहेत आणि त्या 16,000पैकी व्हेंटिलेटरवर आपले अतिशय 700 लोक उपलब्ध आहेत आणि म्हणजे ह्याचा अर्थ एक 3 ते 4% एकूण बेड्सच्या उपलब्ध ऑक्युपाईड त्या ठिकाणी आहेत। आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं की ऑक्सिजन बेड देखील 1,34,000 एवढे ऑक्सिजन बेड्स आहेत आणि त्यापैकी 5,400 लोक ऑक्सिजन बेड्सवर उपलब्ध आहेत, त्या ठिकाणी ऑक्युपाईड आहेत। तर ही प्रमाण आहे हे निश्चित प्रकारे आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चरवर कुठे ताण पडला आहे, स्ट्रेस आला आहे अशातला भाग नक्कीच नाही। आणि ही बाब आम्ही माननीय मंत्री महोदयांना सुद्धा निदर्शनास आणून दिलेली आहे। आज प्रामुख्याने ज्या काही सूचना देण्यात आल्या त्या ह्याच आहेत की टेस्टिंग वाढवा, टेस्टिंग, ट्रेसिंग आणि ट्रीटमेंट यावरच आपल्याला भर द्यायचा आहे। कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरवर भर द्यायचा आहे, वॅक्सिनेशनवर भर द्यायचा आहे, हाच त्यांचा मुख्यतः सांगण्याचा मूळ महत्त्व होता। आणि त्याच्यामध्ये मला हेही सांगितलं पाहिजे की साधारणपणे या सगळ्या सूचनेच्या अनुषंगाने आता राज्यभराच्या प्रत्येक कलेक्टरला आम्ही ज्या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये आपल्याला एसिम्प्टमॅटिक पेशंट जवळजवळ 85% लोक आहेत, म्हणजे हॉस्पिटलाइज्ड किती आहेत 15% आहेत, त्यामध्ये माइल्ड स्वरूपाचे किती आहेत 13% आहेत आणि 1% ICU आहे, 2% ऑक्सिजनवर आहे। तर अशा स्वरूपाने सध्याची सगळी स्थिती आहे। आणि म्हणून मला आपल्याला सांगितलं पाहिजे की साधारणपणे जे काही एकूण एसिम्प्टमॅटिक पेशंट्स आहेत या एसिम्प्टमॅटिक पेशंट्सला आपल्याला प्रॉपरली त्यांना काय करावं आणि काय करू नये यासाठीचं IEC करणं महत्त्वाचं आहे। आणि हा आम्ही आग्रह मंत्री महोदयांनाही केला आहे आणि आम्ही सुद्धा आरोग्य विभागाच्या वतीनं राज्यातल्या सर्व जनतेला या सगळ्या संदर्भातली माहिती आम्ही कळवतो आहोत।
आता आम्ही काय केलं आहे की कलेक्टर्सनी होम आयसोलेशन किट्स तयार केले पाहिजे. जे जे लोक होम आयसोलेटेड आहेत किंवा जे जे लोक आता पॉझिटिव्ह आहेत आणि घरी इलाज घेत आहेत, तर त्यांच्यासाठी आम्ही 20 ml ची सॅनिटायझर, 10 मास्क, माहिती पुस्तिका, त्यानंतर 10 पॅरासिटेमॉलच्या टॅबलेट्स, 20 मल्टीव्हिटॅमिनच्या टॅबलेट्स असं होम आयसोलेशन किट्स हे प्रत्येक घरी असणाऱ्या व्यक्तीला देण्याच्या दृष्टिकोनातून कलेक्टर्सला सूचना दिलेल्या आहेत. म्हणजे होम आयसोलेशन किट्स ज्याला म्हणता येईल त्या पद्धतीनं. दुसरं, होम क्वारंटाईन म्हणजेच होम आयसोलेशन असणारे जे काही एसिम्प्टमॅटिक लोक आहेत त्यांचं आम्ही एकूण 7 दिवसाच्या त्यांच्या होम क्वारंटाईन पिरियडमध्ये आमच्याकडून कॉल सेंटर्सवर 3 कॉल्स जावेत अशी अपेक्षा सुद्धा व्यक्त केलेली आहे. पहिला दिवस, तिसरा दिवस आणि 5वा दिवस आणि 7वा दिवस अशा स्वरूपाने आपण 1, 5, 7 अशा स्वरूपाने 3 कॉल सेंटर्सवरून कॉल जातील आणि त्यांना पूर्ण विचारपूस करण्याचं काम की बाबा तुमचं काय काय SpO2 कसं आहे, तुमची तब्येत कशी आहे किंवा काय काय विषय आहेत हे सगळं आपण आता मी मुद्दाम जाणण्याला सुद्धा हे सगळं सुरू केलेलं आहे. ऑर्नेट कंपनी नावाची कंपनी आहे की ज्यांनी प्रत्येक पेशंटला एका पेशंटला 3 कॉल्स त्याच्या क्वारंटाईन पिरियडमध्ये जातील, जेणेकरून जर त्याला कुठलाही अडचण असेल तरी तो त्या कॉल सेंटरच्या मध्ये जर ट्रॅक झाला तर त्यांना इमिजिएट हॉस्पिटल या ठिकाणी घेऊन आपल्याला त्याची अडचण दूर करता येईल. सर्व कलेक्टर्सला आम्ही सूचना दिलेली की डॅशबोर्ड्स जे राज्याचा डॅशबोर्ड आहे त्यालाच सिंक्रोनाइज असलेला डॅशबोर्ड आवश्यक आहे की ज्याच्या डॅशबोर्डवर स्वच्छपणे दिसावं की CCCचे बेड किती आहेत, DCHCचे किती आहेत, DCHचे बेड्स किती आहेत, जेणेकरून प्रत्येकाला आणि ऑक्सिजन एकूण डिमांड किती आहे, किती ऑक्सिजन लागतं आहे, ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत स्वच्छ पद्धतीनं लोकांना दिसाव्यात जेणेकरून लोकांना पॅनिक होऊ नये. हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. हे मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. मेडिसिन्सची उपलब्धता त्यात काय काय आहे हे पण सगळ्या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी निश्चित प्रकारे करत आहोत. हे सगळं करत असताना माननीय मंत्री महोदय भारत सरकार यांनी हेही सांगितलं की तुमच्याजवळ असणारे जेवढे CCC, DCHC आणि DCH आहेत याच्यामधल्या प्रत्येक इक्विपमेंटचं फंक्शनिंग करून घ्या. ऑक्सिजन जे काही प्लांट्स लावलेले ते सुद्धा फंक्शनल झालेत का नाही, ॲक्च्युअल कामाला कार्यान्वित झालेत का नाही ते पण तपासून घ्या. तर मी महाराष्ट्राच्या वतीनं त्यांना सांगितलं की 523 पैकी 404 एवढे प्लांट्स PSAचे प्लांट्स ॲक्च्युअल फंक्शनिंग झालेले आहेत, टेस्टिंग झालेले आहेत आणि ते त्यामध्ये काही अडचण नाही आहे. येणाऱ्या 8-10 दिवसात उर्वरित सुद्धा जे काही 100-1 राहिलेले असतील ते सुद्धा केले जाणार आहे. त्यामुळे आपण ऑक्सिजनच्या दृष्टिकोनातून सुद्धा जी काही प्रिपॅरेशन केलेली आहे तिच्या बाबतीत आपण पूर्णतः तयार आहोत. फंक्शनिंगच्या दृष्टिकोनातून सुद्धा कुठे काही अडचणीचा विषय निश्चित प्रकारे नाही आहे. मग या DCHचे जे बेड्स आहेत, बेड्स, इक्विपमेंट्स, व्हेंटिलेटर्स या सगळ्या बाबीसुद्धा पूर्ण व्यवस्थित तपासलेल्या आहेत की त्या फंक्शनिंग आहेत का नाही हे सुद्धा निश्चित प्रकारे आपण तपासलेलं आहे. त्याच्याबाबतची माहितीसुद्धा आत्ता आपण त्या ठिकाणी दिलेली आहे. महत्त्वाची बाब अशी आहे की ECRP2 म्हणजे इमर्जन्सी कोविड रिस्पॉन्स प्रोग्राम ECRP2 यामध्ये केंद्र सरकारने काही निधी दिलेली आहे. आता ही निधी एक ठराविक कामासाठी नावानिशी दिलेली निधी आहे. आता ही निधीची यादी आम्ही जवळजवळ 7-8 महिने वर्षभरापूर्वीच जवळजवळ पाठवली होती. 8 महिने 7-8 महिने पूर्वी पाठवलेल्या गोष्टीत मधल्या काळामध्ये काही CSR मधून काही ते कामं पूर्ण झालेत किंवा काही ठिकाणी आता त्याची अर्जन्सी लागत नाही आहे. अशा सगळ्या परिस्थितीत मी आज माननीय मंत्री महोदयांना विनंती केली की हे जे तुम्ही टाईडअप करून टाकलं आहे ते टाईडअप न करता अनटाईड करा म्हणजे आम्हाला आमच्या लेवलला कलेक्टरला फ्लेक्झिबिलिटी द्या, मुभा द्या की त्यांना त्यांच्या गरजेप्रमाणे ते खर्च करता यावेत. आणि ते आज माननीय मंत्री महोदयांनी या मीटिंगमध्ये मान्य केलं आणि त्यामुळे ECRP2चे निधी खर्च करण्यासाठी गती प्राप्त होऊ शकेल. आज जे काही आम्हाला जिल्ह्याला दिलेले निधी आहे त्या निधीच्या माध्यमातून निश्चित प्रकारे टेंडर्स त्या कलेक्टर्सनी काढलेत. त्या पद्धतीनं
कामं सुरू झालेले आहेत आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या 15 ते 20 दिवसाच्या आतमध्ये मोठ्या पद्धतीनं ECRP2च्या निधीच्या खर्चामध्ये खूप मोठी प्रगती त्या ठिकाणी निश्चित प्रकारे दिसू शकणार आहे. महत्त्वाचा मुद्दा होता वॅक्सिनेशनचा. वॅक्सिनेशनमध्ये फर्स्ट डोस, सेकंड डोस आणि आता 15 ते 18 वयोगटातील डोसेस हे जे सुरू झालेले आहेत, यामध्ये महाराष्ट्राने अधिक जास्त प्रगती करता यावी अशी अपेक्षा सुद्धा त्यांनी व्यक्त केली. त्याच्या बाबतीत आम्ही निश्चित प्रकारे खात्री दिलेली आहे की आम्ही आता सातत्याने अगदी ॲग्रेसिव्हली म्हणजे गरज पडल्यास अनेक गोष्टी लोकांना समजावून सांगून आणि थोडीफार त्यांना म्हणजे त्यांना कडक संमती पद्धतीनं समज देऊन आपण त्यांचं वॅक्सिनेशन करून घेण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे निश्चित प्रकारे वॅक्सिनेशन ह्या तिन्ही टप्प्याचं 18 ते ऑनवर्ड्सचं, त्याच्यानंतर 15 ते 18 वयोगटाचं आणि त्याचबरोबर तुमच्या मला वाटतं ह्याच 2च्या माध्यमातूनचं. आता आपण आजपासून साधारणपणे 60+ हे सुद्धा जे सुरू करण्यात आलेलं आहे, तर त्याबाबतच्याही सगळ्या कामांना आपल्याला निश्चित प्रकारे गती द्यायची आहे. आज महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 89% म्हणजे जवळजवळ 90% दरम्यान फर्स्ट डोस कंप्लीट झालेले आहेत आणि सेकंड डोस 60% लोकांचे कंप्लीट झालेले आहेत. तर निश्चित प्रकारे यामध्ये आणखीन चांगली प्रगती व्हावी अशी अपेक्षा निश्चित प्रकारची आहे आणि त्यासाठी सुद्धा आम्ही माननीय मंत्री महोदयांनाही खात्री दिली की आम्ही हे निश्चित प्रकारे या सगळ्या गोष्टी करूया. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये वॅक्सिनेशनचं प्रमाण अजूनही कमी आहे आणि त्या दृष्टिकोनातून जरा जे त्यांनी वेगवेगळे जिल्हे कॅटेगरीजमध्ये घेतलेले, त्यात कॅटेगरी ए मधला जे काही एकूण जिल्हे राज्यामध्ये देशामध्ये आहेत, तर त्यामध्ये कॅटेगरी ए मध्ये महाराष्ट्रामध्ये फक्त औरंगाबाद एकमेव जिल्हा आहे आणि तो जिल्हा आपल्याला निश्चित प्रकारे आणखीन जास्त चांगल्या पद्धतीनं सुधारणा करता येईल. त्यांनी फार स्पष्टपणे सांगितलेलं आहे की वॅक्सिनेशन ज्या जिल्ह्यामध्ये चांगलं झालेलं आहे त्या ठिकाणी हॉस्पिटलायझेशनचं प्रमाण कमी आहे आणि त्या ठिकाणी डेथ रेट कमी आहे, ICU आणि ऑक्सिजनचं प्रमाण निश्चित प्रकारे कमी आहे आणि म्हणून वॅक्सिनेशन हे थेट आपल्याला दाखवतं की आपल्याला त्या ठिकाणी हॉस्पिटलायझेशन लागत नाही आहे. त्यामुळं वॅक्सिनेशनवर भर द्यावं असं त्यांनी सांगितलं आहे. माननीय प्रधानमंत्री महोदयांनी सांगितलं आहे, माननीय मुख्यमंत्री महोदय याबाबत सातत्याने आग्रही आहेत आणि मला असं वाटतं की आता राज्याच्या सर्व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा या सगळ्या गोष्टींमध्ये अत्यंत सतर्क राहून अति ॲग्रेसिव्हली या सगळ्या वॅक्सिनेशनमध्ये लक्ष द्यावं अशा सूचना आम्ही देतो आहोत आणि निश्चित प्रकारे त्याच्यामध्ये आम्ही योग्य पद्धतीनं रिझल्ट्स आम्ही निश्चित प्रकारे घेणार आहोत. आज काही तुम्ही काही मंडळींनी जे काही प्रश्न विचारले त्यात मला महत्त्वाचे काही प्रश्नांच्या उत्तरामध्ये असंही सांगायचं आहे की क्वारंटाईन पिरियड हा सर्व राज्यामध्ये सर्व ठिकाणी 7 दिवसाचाच राहील. कुठल्याही कुठे 10 दिवस, कुठे 5 दिवस असला कुठलाही प्रकार राहणार नाही, हेही मला आपल्याला या ठिकाणी सांगितलं पाहिजे. त्याचबरोबर काही ठिकाणी आपले जे काही असे प्रश्न पण आहेत की शाळेच्या बाबतीत आपण जो काही निर्णय घेतलेला आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्याला मान्यता दिलेली आहे आणि त्यामध्ये निश्चित प्रकारे ICMR म्हणजे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च याचे जे डायरेक्टर जनरल आहेत डॉक्टर भार्गव यांच्याशी मी चर्चा केल्यानंतर त्यांनी हे सांगितलं की पॉझिटिव्हिटी रेट जिथे आता 10% वर जर जात असेल तर आपला तर पॉझिटिव्हिटी रेट 15.5% आहे. त्यामुळे अशा ठिकाणी अधिक रेस्ट्रिक्शन्स आणून लोकांना संसर्ग होण्यापासून रोखणं हा किंवा संसर्ग थांबवणं हा फार महत्त्वाची बाब आहे आणि म्हणून काही कडक निर्बंध लावण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. मला या निमित्ताने एवढंच महाराष्ट्राच्या जनतेला, विद्यार्थ्यांच्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना सगळ्यांनाच नम्रपणे सांगायचं आहे की ही बाब जरा एका चांगल्या स्पिरिटने घेण्याची आवश्यकता आहे. जरूर हे आम्हाला मान्य आहे की अनेक पॅरेंट्सला असंही वाटतं की
मुलांना धोका नको निर्माण व्हायला शाळा बंद करायला हवे. काही पॅरेंट्सला असंही वाटतं की नाही, मुलांचं वाढतं वय, त्यांना पाठवलं पाहिजे. पण हा काही स्पाईक कायम राहणारा विषय नसतो आणि त्यामुळे जरूर आपण मधल्या काळांमध्ये आता जे काही स्कूल सुरू केलेले आहेत, नाताळनंतर आता आपण सुरू पण केलेल्या होत्या, पण यामध्ये कदाचित हा स्पाईक जानेवारी एंड फेब्रुवारी फर्स्ट वीक अशा पद्धतीनं कदाचित राहून नंतर तो खाली येईल असंच जागतिक स्तरावरचं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे एक 15-20 दिवसाचा विषय मला वाटतं सर्व पालकांनी समजून घ्यावं अशी माझी नम्रतेची विनंती आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी यावर खूप लोकांशी, तज्ज्ञांशी चर्चा, विचारविनिमय करून घेतलेला हा निर्णय आणि त्यामुळं याला आपण कोणत्या स्पिरिटमध्ये घेतो हा सगळ्यात महत्त्वाचा विषय. आणि त्या दृष्टीनं सुद्धा मला जाणीवपूर्वक सर्व शाळेत असणाऱ्या टीचर्सच्या संदर्भाने किंवा विद्यार्थी, पालक या सगळ्यांच्याच आणि संस्था चालक या सगळ्यांनाच या निमित्ताने सांगावंसं वाटतं. आपले जे निर्बंध आहेत ते निर्बंध जे लागू केलेले आहेत ते माझी पुन्हा पुन्हा विनंती राहील की ते एका चांगल्या स्पिरिटने घेऊन, एका चांगल्या मानसिकतेतून घेऊन आपण त्याच्याकडे पाहावं आणि सगळ्यांनी त्या अनुषंगाने कुठल्याही परिस्थितीत सहकार्य करावं अशी पण माझी या निमित्ताने निश्चित प्रकारची विनंती राहणार आहे. सरकारी निर्बंधामुळे एका तरुणाने पुण्यात आत्महत्या केल्याची घटना घडलेली आहे. त्याच्यावर चंद्रकांत पाटलांनी टीका केली आहे की जनजीवन सुरळीत ठेवून कोरोना कंट्रोलमध्ये केला पाहिजे, पण निर्बंध वाढवले नाही पाहिजेत असं त्यांनी टीका केली. तुमचं काय मत आहे? आता कसं आहे की चंद्रकांत पाटील साहेबांचा मी पूर्ण त्यांच्या वयाचा आणि त्यांच्या अनुभवाचाही आदर करतो. पण प्रश्न असा आहे की ज्यावेळी ICMRचे डॉक्टर भार्गव मला सांगतात की बाबा 10% वर जर का तुमची पॉझिटिव्हिटी जात असेल तर विकली पॉझिटिव्हिटी तर आपली आता जवळजवळ 25-30% पुढे गेलेली आहे. विकली नाही, डेली पॉझिटिव्हिटी, पण विकली पॉझिटिव्हिटीसुद्धा 15% वर गेलेली आहे. अशा वेळेस एक काळजीचा विषय म्हणून एक 10-15-20 दिवसाच्या दृष्टिकोनातून आपण लावलेले हे निर्बंध आहेत. हे निश्चित प्रकारे पुढच्या काळात हा स्पाईक आपण बघतोय की अनेक जगातल्या देशांमध्ये वर जातो तेवढ्याच झपाट्याने तो खाली येतो. तर तो पीकला जाईल आणि तो पुन्हा खाली येईल आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला पुन्हा निर्बंध लगेच खाली यायला सुरुवात झाली की लगेचच आपल्याला ते निर्बंध कमी करता येऊ शकतात. त्यामुळं लोकांची काळजी घेणं हा प्रथम प्राधान्य आहे. माननीय प्रधानमंत्री महोदयांनी सुद्धा मला म्हणायचं म्हणजे मला आमच्या सन्मान्य चंद्रकांत पाटील साहेबांना सांगायचं की त्यांचं जे वाक्य आहे ते असंच आहे की जान है तो जहान है. तर त्या वाक्याची पुन्हा आठवण करून देऊन त्यांना या ठिकाणी सांगायचं आहे की अगोदर आपण लोकांच्या आरोग्याची आणि लोकांच्या जीवाची काळजी करूया आणि नंतर आपल्याला बिझनेसेस असलेच पाहिजे. महाराष्ट्र एक प्रोग्रेसिव्ह स्टेट आहे. फार मोठ्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये आर्थिक राजधानी मुंबईत आहे आणि सगळ्यांच्या दृष्टिकोनातून आपली काळजी आहे. आज काही आपण संपूर्ण बंद केलेलं आहे असं नाही, पण आवश्यकतेनुसार आवश्यक दिवसांसाठी काही गोष्टी माननीय मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर निर्णय होऊन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. शिंदे यांनी म्हटलंय की 700 मेट्रिक टन ऑक्सिजन लागेल त्या दिवशी आपण लॉकडाऊन करणार, आजचं स्टेटमेंट आहे. निश्चित प्रकारे जो पूर्वीचा नोटिफिकेशन आहे त्याच्यामध्ये फार स्पष्ट उल्लेख आहे की तो ऑटो मोडमध्ये लागेल. याचा अर्थ काय की त्यावेळी आपल्याला फार काळजी म्हणजे लोकांना कळावं की 700 मेट्रिक टनच्या वेळेस आपण लावणार. आज आपण नॉन कोविड आणि कोविड मिळून जवळजवळ आपली जी काही स्थिती आहे ती 250 टनाच्या दरम्यान आहे. पण त्याच्यामधले जर नॉन कोविड काढून टाकलं तर कदाचित कोविडसाठी फार कमी आहे. आणि मला असं वाटत नाही की आपल्याला नॉन कोविड ॲक्टिव्हिटीज आज इमर्जन्सीच्या नसतात. नॉन कोविड म्हणजे ऑपरेशन्स जे असतात ते तुम्हाला प्रॉपरली आपल्याला प्लॅन्ड सर्जरी करता येतात, पुढे ढकलता येतात. त्यामुळे कोविडच्या अनुषंगाने कुठलंही ऑक्सिजनचं डिमांड आणि वाढलेलं नाही किंवा बेडची त्या ठिकाणी ऑक्युपन्सी म्हणजे बेडची ऑक्युपन्सी वाढलेली नाही किंवा मला ह्या दृष्टिकोनातून असं वाटतं की तशी आज एकदम काळजी करण्याचा नक्कीच विषय नाही आहे, पण सतर्कता बाळगली पाहिजे आणि कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर पाळलं पाहिजे. महाराष्ट्र तिसऱ्या लाटेच्या कोणत्या अवस्थेमध्ये आहे सध्या आणि असं जर स्थिती राहिली तर पुढे जाऊन कशा पद्धतीनं रुग्णांची वाढ होणार? नाही, मला हे म्हणायचं तिसरी लाट सुरू झालेली आहे. तिला आता पीक कोणत्या तारखेपर्यंत येईल हे बघायचं आहे.
आज आपण बघतो आहोत की काल 45,000 होते, आज आता पुन्हा अजून निश्चित प्रकारे त्याच्यामध्ये वाढ होईलच. आणि त्यामुळं साधारण ही जी वाढ होती ती दररोज जी वाढ होईल तिचा आकडा कोणता अतिशय पीकला जाईल. जसं सेकंड वेव्हमध्ये 65,000 दररोज रुग्ण येत होते, तो पीक होता आणि त्याच्यानंतर तो खाली आला. आता हा तिसऱ्या लाटेचा जो पीक आहे तो दररोज किती पॉझिटिव्ह राहील याचा आज अंदाज बांधणं शक्य नाही, परंतु तो पीक कदाचित मिड जानेवारी किंवा आता मिड जानेवारीला आपण आहोतच जवळजवळ, पण साधारण जानेवारी एंडच्या दरम्यान पीक यावं अशी परिस्थिती वाटते. त्याच्यानंतर तो खाली जावं अशी एक तज्ज्ञांच्या अनुषंगाने चर्चेतलं मत आहे. 80 ते 96% रुग्ण हे विना लसीकरण आले आणि मुंबईतलं चित्र असं आहे की 1900 रुग्ण आता ऑक्सिजनवर आहेत. नाही, मी सांगितलं की ऑक्सिजनवर साधारणपणे एकूण ॲक्टिव्ह पेशंटच्या 2% लोक आहेत आणि व्हेंटिलेटरवर साधारणपणे म्हणजे ICUमध्ये 1% व्यक्ती आहेत. त्यामुळं मला असं म्हणायचं की हा टक्केवारीचं प्रमाण महामारीच्या दृष्टिकोनातून जे काही आहे ते निश्चित प्रकारे असे आकडे नाही आहेत की ज्याच्यामुळे खूप मोठं इन्फ्रास्ट्रक्चरवर ताण पडलेला आहे, अशातला भाग निश्चित प्रकारे नाही आहे. कारण आम्ही दुसऱ्या वेव्हला अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून बघितलेलं आहे की एक बेड मिळवण्याच्या दृष्टिकोनातून लोकांना प्रचंड किती ताण पडत होता, तशा पद्धतीचा आज विषय निश्चित प्रकारे नाही. सेल्फ किटने चाचणी करणं योग्य आहे का? सेल्फ किटने चाचणी करणं सेल्फ किट जर ऑथराइज्ड स्वरूपाच्या असतील, आता रॅट ज्याला म्हणू आपण, रॅपिड अँटीजन टेस्ट, आता रॅपिड अँटीजन टेस्ट घरी फार्मसीच्या दुकानातून विकत आणून जरी आपण टेस्ट केली आणि त्यातून पॉझिटिव्ह निगेटिव्ह कळल्यानंतर आपण जर स्वतःहून जर सांगितलं तर ती एका जबाबदार नागरिकांच्या दृष्टिकोनातून मला वाटतं की योग्य कार्यवाही असू शकते. आणि त्यामुळे सेल्फ टेस्टने पण ऑथराइज्ड पद्धतीच्या कंपनीज आणि योग्य पद्धतीच्या ह्याच्याकडून काम व्हावं एवढीच त्यामागची भूमिका असणार आहे. महाराष्ट्र सरकारचे आमदार आहेत अतुल बेनके आणि दुसरे एक मंत्री राजेंद्र येड्रावत यांच्याकडून कोरोना नियमांचं उल्लंघन झालेलं आहे. त्या संदर्भात तुम्ही तुमच्या या सहकार्यांना काय सांगा? नाही, मला असं वाटतं की इन जनरल सगळ्यांनीच आता कसं झालं की काल अचानक जे काही ठरवलेले निर्बंध आहेत ते लागू झालेत. कधी काही आमच्या सहकाऱ्यांना सगळ्यांच्याच म्हणजे सर्वपक्षीय सहकाऱ्यांना कधी त्याचं लगेचच त्या मोडमध्ये जायला एखादा दिवस इकडे तिकडे लागतो. पण त्यांनी ताबडतोबीनं आता सगळ्यांनी सतर्क राहून जागरूक राहून सगळ्याच गोष्टींवर जरा कंट्रोल करण्याची आवश्यकता आहे. येणाऱ्या काळात जरा एक महिन्याभरात कृपया सगळ्यांनी प्रोग्रॅम्स टाळा आणि मोठी गर्दी होईल अशा कुठल्याही परिस्थितीत बाहेर जाऊन मोठे कार्यक्रम घेणं किंवा अशा पद्धतीनं बाहेर मोठ्या पद्धतीनं काही त्या ठिकाणी गर्दी होईल अशा पद्धतीचं काही विषय करणं मला वाटतं योग्य नाही. आणि ते त्याची नोंद घेतील आणि सर्वच लोक त्याची नोंद घेतील असा मला विश्वास आहे. 12 वर्षाच्या पुढील मुलांना लसीकरण द्यावं अशी मागणी केली होती, त्यावर केंद्र सरकारनं काय उत्तर दिले? नाही, अजून त्याच्यावर त्यांनी कुठलंही उत्तर दिलेलं नाही. ही मागणी आम्ही ठेवलेली आहे, परंतु आता त्यांचं कदाचित मत असेल की 15 ते 18 अगोदर आटोपा नंतर आपण करता येईल. भाई साहब, मुझे बताइए कि ओमिक्रॉन बाधित जो पेशेंट है उनमें कमर दर्द की समस्या सामने आ रही है रिसर्च में, इसका कोई आंकड़ा हमारे पास आया है? नहीं, ओमाइक्रॉन के हद तक अभी तो इतने बड़े स्तर पर मुझे लगता है कि डेल्टा को ओमाइक्रॉन रिप्लेस कर रहा है, लेकिन ओमाइक्रॉन हो या डेल्टा हो दोनों के भी ट्रीटमेंट का जो प्रोटोकॉल है आज तो भी वो सेम है. तो इसीलिए ओमाइक्रॉन की खोज करना या आयडेंटिफिकेशन. त्यामुळे आज जी महत्त्वपूर्ण बैठक केंद्रीय मंत्र्यांसोबत झालेली आहे त्याच्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे हे बोलत होते. महाराष्ट्रामध्ये तिसऱ्या लाटेला सुरुवात झालेली आहे आणि फेब्रुवारीनंतर चित्र स्पष्ट होईल असं त्यांनी स्पष्ट केलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.